गीत स्वरगंध याच्या शेवटच्या चौथ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. गाण्याकडे जाऊया. आता दुःखावेग हा ज्या वेळेला विषय येतो त्याच्यामध्ये तसं हे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बघितलं तसं मराठी भावसंगीतात या गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत. आणि पी सावळाराम, वसंत प्रभू आणि लताबाई हा ज्या वेळेला आपल्याला एक त्रिकोण दिसून येतं की त्याने अनेक सुंदर भावगीतं दिलेले आहेत. पी सावळाराम हे लताबाईंना एक फोनवर गाणं ऐकत होत्या की हे मी एक गीत लिहिलेलं आहे ते ऐका आणि आपल्याला हे गाणं गायचं आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस ते गाणं ऐकत होते तेव्हा पलीकडून हुंदके ऐकू येत होते, म्हणजे लताबाईंचे हुंदके ऐकू येत होते. ते काही बोलले नाहीत. त्यांनी ते वसंत प्रभूंना गाणं दिलं. वसंत प्रभूंनी सुंदर चाल लावली आणि अर्थात हे गाणं आहे ते आपण बघणार आहे कल्पवृक्ष कन्येसाठी. अशी गोष्ट आहे की लता मंगेशकर यांचे वडील म्हणजे बाबा हे त्यांचे पहिले गुरु. त्यांचा भविष्याचा सुद्धा मोठा अभ्यास होता दीनानाथ यांचा. शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी आदल्या दिवशी लताबाईंना बोलवून घेतलं आणि सांगितलं की ही बंदिशी असलेली वही, हा तानपुरा आणि माझ्याकडून तू शिकलेला तुझा गंधार आहे याच्यावर माझा विश्वास आहे. माझ्यानंतर तुझा मोठा उत्कर्ष होईल आणि उद्या 10 वाजता माझा मृत्यू आहे सकाळी. लताबाई म्हणल्या की हे काहीतरी बोलताय तुम्ही, असं काही बोलू नका वगैरे असं त्या म्हणल्या असतील त्यावेळेला. आणि त्यांना ते खोटंही वाटलं. योगायोग किंवा विचित्र गोष्ट अशी की दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी 10 वाजता दीनानाथ यांनी इहलोकीची यात्रा संपवली. आणि हे गाणं ज्यावेळेला लताबाईंनी ऐकलं त्यावेळेला त्यांना आपल्या बाबांची आठवण झाली की एवढं मोठं हे मी साम्राज्य उभं केलेलं आहे पण हे बघायला मात्र माझे बाबा नाही आहेत. ते गाणं झालं आणि गाणं झाल्यानंतर लताबाई बाबा म्हणून खाली कोसळल्या दुःखावेगाने. आपण गाणं ऐकूया कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा वेळा. हे जसं लता मंगेशकर यांच्या बाबतीत घडलं तसा आशा त्यांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. ऋतू हिरवा हा गीतसंच श्रीधर फडके करत होते. आता श्रीधरला असं आले श्रीधर तर श्रीधर फडके यांनी हा गीतसंच ज्यावेळेस केला तेव्हा शामराव कांबळे हे त्यांच्यावर संयोजक म्हणून होते आणि आशा भोसले यांना हे सगळं योग्य म्हणजे वातावरण असं होतं त्याच्यात. त्यांनी सुंदर गाणी गायलेली आहेत आणि एक गीत सुरेश भट यांचं आहे ते त्यांना गायचं होतं.
श्रीधर फडके यांनी त्यांची आठवण अशी एक सांगितलेली आहे की यानंतर म्हणजे त्यांच्या घरच्या काही समारंभासाठी आशा भोसले त्यांच्याकडे येत असू लागतात. सुधीर फडके आणि आशाबाई यांच्याकडं एकत्र त्यांची बरीच गाणी आहेत, त्यांच्या घरच्यासारखे संबंध होते, त्यामुळे आशाबाई त्यांच्या अनेक कार्यक्रमाला यायच्या. पण काही काळ त्या श्रीधर फडकेंशी बोलत नव्हत्या. म्हणजे श्रीधर फडके समोर आले की त्या बाजून निघून जायच्या, बोलायचा प्रयत्न केला तर ते बोलायचे नाहीत. श्रीधर फडकेंनी विचारलं सुद्धा की ताई मला काही चुकलं का वगैरे. मग एक दिवशी आशाताई म्हटल्या की श्रीधर तू फार अवघड चालीची गाणी माझ्याकडनं गाऊन घेतलेली आहे. अर्थात हा ऋतू हिरवा याच्याबद्दलचा भाग होता. आणि हे गाणं ज्या वेळेला आशाबाईंनी गायलेलं आहे, भोगल्याचे दुःख त्याला, सुरेश भट यांचं एक गीत आहे, तेव्हा आशाबाईंच्या समोर सुद्धा आपला जीवनपट समोर आला. एकल पालकत्व, मुलगा आणि मुलगी यांचं अकाली झालेलं निधन आणि अनेक आव्हानांचा त्यांना करावा लागलेला सामना. त्यामुळं हे गीत झाल्यानंतर सुद्धा त्या बाजूला गेल्या आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा म्हणलेले आहे, देहे दुःख ते सुख मानित जावे. जे दुःख आहे त्याला सुख मानावं. परंतु हे मोठ्या माणसांसाठी ठीक आहे, आपण सगळी साधी माणसं आहे. आपण ऐकूया, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. आशा भोसले. या पद्धतीची गाणी ऐकताना आपलं सुद्धा मन भरून येतं. विशेषतः कल्पवृक्ष कथेसाठी काय किंवा भोगले जे दुःख त्याला या गाण्याबद्दल सुद्धा काय. पुढच्या गोष्टीकडे ज्या वेळेला वळतो आपण त्यावेळेला स्त्री संगीतकार कोण होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत बघितलं तर आमिरबाई कर्नाटकी, चंदनबाई यांनी पूर्वी संगीत दिले. परंतु त्या पूर्ण वेळ संगीतकार होत्या असं म्हणता येणार नाही. पुन्हा लताबाईंनी संगीत दिलेलं आहे. आनंद घन म्हणून काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. अर्थात हे सगळे मराठी चित्रपट आहेत. आणि आपल्यासमोर अजून एक नाव येतं आणि अर्थात ते हिंदी चित्रपटसृष्टीतलं आहे, ते म्हणजे उषा उषा. या पूर्ण वेळ संगीतकार होत्या आणि त्यांनी अनेक सुंदर चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. किंबहुना त्यांनी काही ठिकाणी आलाप सुद्धा दिलेले आहेत, त्याकडे येऊ आपण. परंतु रफी हे मी मगाशी सांगितलं की दिलदार कलावंत किंवा गायक होते आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी उषा खन्ना यांच्याकडे सुद्धा गीतं गायलेली आहेत. शबनम या चित्रपटात जुनं गाणं आहे. पुन्हा मी म्हटलं त्याच्या 2 ओळी. अर्थात पुन्हा हाच प्रश्न आहे की पुढे किती ऐकले, त्यामुळे मी बरोबर म्हणतोय का नाही आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही. ऐकूया मेहमूद आणि मराठी विजयालक्ष्मी यांच्यावर चित्रपट आहे, शबनम चित्रपट. ये तेरी सादगी, ये तेरा बातपन, ये तेरी सादगी, ये तेरा बातपन, जाने बहार जाने चमन है
पुढच्या उषा खन्ना यांनी संगीत दिलेलं एक गाणं ऐकूया. गातोय मी नाही तू इस तरह से. इस तरह मेरी जिंदगी में शामिल है. इस तरह मेरी जिंदगी में शामिल है. जहाँ भी जाऊँ ये लगता है तेरी महफिल है. इस तरह मेरी जिंदगी में शामिल है. ये आसमान ये बादल ये रास्ते बादल ये रास्ते हवा. अरे चीज है अपनी जगत काले से कई दिनों से शिकायत नहीं जमाने से. जिंदगी है सफर सफर की मंजिल है. जहाँ भी जाऊँ ये लगता है तेरी महफिल है. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. सुंदर गीत झालं. मी बघत होतो इथं लिरिक्स वेगळे येत होते पण तो बरोबर म्हणत होता असो. तर पुढच्या गोष्टीकडे ज्यावेळेला आपण वळतो की मराठीमध्ये स्त्री संगीतकार कोण आहे आणि त्यावेळेला माझ्या नंतर समोर नाव येतं ते म्हणजे वीणा चिटको. वीणा चिटको या मास्टर कृष्णराव यांची कन्या. मास्टर कृष्णराव आठवणार नाही कुणाला पण किचक वध या चित्रपटासाठी धुंद मधुमती रात्रे नाथरे हे गाणं किंवा असा नेसून शालू हिरवा यासारखी सुंदर गाणी दिलेली आहेत. प्रभासमध्ये काम करत असताना ज्यावेळी मास्टर कृष्णराव संगीतकार होते तेव्हा संगीत दिग्दर्शक हा शब्द त्यांनी पहिल्यांदा वापरायला लावला चित्रपटसृष्टीमध्ये. तर वीणा चिटको यांची बरीचशी गीतं ही रामदास कामत यांनी गायलेली आहेत. आपण या गाण्याकडे वळूया. मयूर आरे फुलवित रे पिसारा गातायत रोहिणी. जलधारेच्या वर्षावाने हिरव्या कोमल अनुरागाने वसुंधरेच्या श्वासाने हा गंधित होई वारा, गंधित होई वारा. मयुरा रे फुलवित मला वाटतं काही वेळा लक्षात येईल की कच्ची गाणी म्हणजे कराओके शिवाय म्हणलेली गाणी चांगली असू शकतात. शेखर तिथं तालात हसतोय हा भाग वेगळा त्याच्यातला. असं पुढच्या गोष्टीकडे आपण वळूया. एकच गीत आणि त्याला वेगळी चाल.
वेगळी चाल म्हणजे प्रत्येक कडव्यामध्ये कदाचित वेगळा राग सुद्धा वापरलेला आहे. आणि हे उदाहरण बघताना आपल्याला स्वर्णसुंदरी या चित्रपटाची आठवण येते. आदी नारायणराव, रफी, लता आणि भरत व्यास यांनी दिलेलं हे गीत आहे. कुहू कुहू बोले कोयलिया. या प्रत्येक अंतराला वेगवेगळ्या रागातली वेगवेगळी चाल आहे आणि अशी काही गीतं मराठीमध्ये सुद्धा आलेली आहेत. आता आपण ऐकूया कुहू कुहू बोले कोयलिया आणि त्यानंतर पुढच्या भागाकडे वळूया. पुढच्या मराठीतल्या गाण्याकडे आपण वळूया, ज्याच्यामध्ये लताबाई, मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे हे तिघजण आहेत. आणि अर्थात हे सुंदर गाणं आहे म्हणजे श्रावणात घननिळा. श्रावणात घननिळा या गाण्याची हकीकत म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते कुठं लिहिलं असेल त्यांनी, म्हणजे गीतकाराला हे गाणं केव्हा सुचलं असेल. तर पाडगावकर आणि खळे हे दोघंजण आकाशवाणीमध्ये त्यावेळेला नोकरीला होते. ते लोकलमधून चाललेले होते. लोकलमध्ये घामाच्या धारा वाहत होत्या आणि पाडगावकरांनी 2 ओळी लिहिल्या आणि खळेंच्याकडे सरकवल्या. खळेंनी मान डोलवले, अरे म्हणजे छान गाणं आहे, तयार कर. आणि ते गाणं तयार झालं आणि लताबाईंनी ते गाणं म्हणलेलं आहे. हे गाणं लताबाईंनी म्हणलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक अंतऱ्याची सुरुवात ही वेगळ्या सुरातून होते आणि शेवटी समेवर आपण ज्या वेळेला येतो तेव्हा खळेंच्या संगीत दिग्दर्शनाला दाद द्यावी असं मला वाटतं. खळेंनी अनेक प्रयोग केलेले आहेत आणि कदाचित खळे यांच्याप्रमाणेच श्रीधर फडके आणि हे सुद्धा एक प्रकारे आणि हृदयनाथ सुद्धा बंडखोर संगीत दिग्दर्शक आहे असं मी म्हणेन. बंडखोर म्हणजे अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीची त्यांनी गाणे आपल्याला दिलेली आहेत. आणि या गाण्याचा आपण काही भाग ऐकूया. श्रावणात घननिळा.
श्रावणात घननिळा बरसला. पुढच्या गाण्याकडे आपण वळतो. पुन्हा मराठीमध्ये असं एक गाणं आहे की ज्याच्यामध्ये चारही कडव्यांसाठी वेगवेगळी चाल आहे. चित्रपट आहे सुवासिनी, अर्थात संगीत दिग्दर्शक सुधीर फडके आणि गायिका आशा भोसले. जीव लगा कधी रे येशील तू हे ते गीत, त्याला प्रत्येक ऋतू वेगवेगळे दाखवले आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे त्याची वेगवेगळी चाल आलेली आहे. सुवासिनीमध्ये अजूनही चांगली गाणी आहेत. हृदयी प्रीत जागते जाणता जाणता किंवा सासुऱ्याचं चाललेली लाडकी शकुंतला. आत्ता आपण गाणं घेतोय जीव लगा कधी रे येशील तू, रोहिणीताई. या गाण्यानंतर आपण थोडा वेगळा विषय आहे. काही वेळेला पार्श्वगायक उपलब्ध नसतात आणि त्यावेळी दुसऱ्या कोणाकडून तरी गाणं गाऊन घेतलं जातं. असे प्रसंग काही आलेले आहेत. हाफ तिकट हा तो चित्रपट किशोर कुमार आणि लताबाई यांचं गाणं होतं. लताबाई आलेले नाहीत आणि त्यावेळेला सलील चौधरी यांचं संगीत आणि त्यांनी सांगितलं किशोर कुमारना आके सीधी लगी. ह्या गाण्यामध्ये 14 मात्रा आहेत आणि हा आडा चौताल आहे. किशोर कुमारने सांगितलं मला माहीत नाही आडा चौताल कोण 14 मात्रा कोण, तुम्ही सांगणार कसं म्हणायचे मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि ते म्हणले लताबाई आले नाही. म्हणले असू दे, म्हणजे त्यांचंही काम मीच करतो. आणि त्यांनी हे गाणं गायले. मला वाटतं असे फार कमी लोक आहेत जे स्त्री आणि पुरुष असं दोन्ही आवाज काढतात. हे प्राण अर्थात मधुबाला किशोर कुमार हे त्या ठिकाणी आहेत. आपण ऐकूया आदे आके सीधी लगी. सुपरहिट गाने इस चैनल पर ही है. सुनहरे गाने और कुछ यादें. सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन. ओ सवरिया ओए आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया. ओ सवरिया ओए ओए ओ तेरी तिरछी नजरिया ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया. ओ गुजरिया ओए ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया. ओ गुजरिया ओए 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 ओ जाने सारी नगरिया. आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया. ओ सवरिया. मला वाटतं ही गाणी मी इथं पडद्यावर बघतोय त्यावेळेला तशी तुम्हाला बघता येत नाही. बघूया परत केव्हा तरी आपण तोही एक हे करूया सुधारणा याच्यामध्ये. आता आपण असं बघितलं की गीतकार
किंवा पार्श्वगायक उपलब्ध नाही आहे म्हणून गाणं म्हटलं, तसा अजून एक गाणं स्नेहल भाटकर यांचं आहे आणि मुबारक बेगम यांनी गायलेलं आहे. कभी तन्हाई में हूँ हमारी याद आएगी. मुबारक बेगम. कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी. कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी. अंधेरे छा रहे होंगे कि बिजली मुबारक बेगम यांचं हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं. अर्थात केदार शर्मा यांनी हे घेतलेलं होतं. आपण अशीच एक आठवण सोंगाड्या या चित्रपटासाठी दादा कोणके यांनी राया मला पावसात नेऊ नका हे लताबाईंसाठी गाणं ठेवलेलं होतं. पण त्यांनी सांगितलं पुष्पा पागधरे आले त्यांना हे गाणं गाऊ दे, आणि पुष्पा पागधरे यांनी ते गाणं गायलं आणि दादांना ते एवढं आवडलं की ते म्हणले माझ्या नायिकेला हाच आवाज फिट आहे, लताबाईंचा आवाज नको, म्हणून तेच गाणं त्यांनी फायनल केलं. अर्थात आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी लताबाई उपलब्ध नव्हत्या म्हणून कुणीतरी अशीच एक आठवण आनंद या चित्रपटाची. अर्थात यामध्ये गायक उपलब्ध नाही किंवा असं नाही, पण काही चित्रपट सोडले किंवा काही जणांनी नाकारले. त्याच्यामध्ये एक जंजीरचं मगाशी तुम्हाला मी नाव सांगितलं. अशी अजून एक गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये की या आनंद चित्रपटाच्या वेळेला किशोर कुमार यांचं एका बंगाली निर्मात्याशी भांडण झालेलं होतं. त्यांनी आपला जो रखवालदार आहे त्याला सांगितलं की उद्या सकाळी माझ्याकडून कोणी बंगाली माणूस येईल त्याला अजिबात येऊ देऊ नकोस, तो बरंच काही काही तुला सांगेल मला यायचे अमुक तमुक वगैरे, पण त्याला काही तू पाठवू नको. झालं असं की त्यावेळेला ऋषिकेश मुखर्जी हे किशोर कुमार यांच्याकडे आलेले होते आणि विषय होता की आनंद हा चित्रपट त्याच्यासाठी नायक कोण घ्यायचा. आधी तो राज कपूरसाठी त्यांनी ठरवला होता, पण त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि राज कपूरने त्याच्यातमध्ये काही काम केलेलं नाही. आणि ऋषिकेश मुखर्जी सकाळी तिथं आले आणि त्या रखवालदाराला सांगितलं की मला गाठ घ्यायची किशोर कुमार यांची. त्यांनी सांगितलं अजिबात नाही. बराच वेळ त्याची जी हुसद घातलेला काही उपयोग झाला नाही. ऋषिकेश मुखर्जी निघून गेले आणि अर्थात तो चित्रपट राजेश खन्नाला मिळाला आणि किशोर कुमार नंतर डोक्याला हात लावून घेतलं की अरे मी काय सांगितलं आणि इथं काय घडलं, परंतु ही हकीकत त्याच्यातली. आणि आनंद या चित्रपटात किशोर कुमारला त्यांनी गाणंही दिले, म्हणजे लता मन्नाडे आणि मुकेश यांना गाणे दिलेले आहेत. त्यातलं एक गाणं आपण ऐकूया, जिंदगी कैसी है.
नाकारलेला आहे आणि तो दुसऱ्याला मिळाला, असं उदाहरण मराठी भावसंगीतात घडलेलं आहे का? तर हो, राजा परांजपे यांनी नलिनी सराफ यांच्याकडून अनेक चित्रपट करून घेतले होते किंवा त्यांना पुढं आणलं होतं. नलिनी सराफ हे नाव कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, कारण पूर्वाश्रमीचं नाव नलिनी सराफ आणि नंतरचं नाव सीमा देव. तर पाठलाग हा चित्रपट आशा परत येते या कादंबरीवरती आहे आणि राजा परांजपेंना तो करायचा होता आणि त्यांनी नलिनी सराफ यांना विचारलं की तुम्ही या चित्रपटात काम कराल का? त्यांनी सांगितलं की माझं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि मला घरी विचारावं लागेल. यामध्ये राजा परांजपे यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी पूर्ण नवीन कलाकार घेतले. काशीनाथ घाणेकर आणि भावना हे एका बाजूला, ग. दी. माडगुळकरांची गीतं आहेत आणि संगीतकार म्हणून त्यांनी दत्ता डावसेकर यांना घेतले. दत्ता डावसेकर यांनी अतिशय सुंदर गाणी याच्यात दिलेले आहे. हा चित्रपट गाजला. हा ज्याला आपण सस्पेन्स म्हणतो तशा पद्धतीचा हा चित्रपट होता आणि याच्यावरती मेरा साया हा हिंदी चित्रपट सुद्धा निघालेला आहे. या डोळ्यांची दोन पाखरे या गाण्याकडे आपण वळतोय आणि त्याच गाण्यावरती तू जहा जहा चलागा, मेरा साया साथ होगा हे मेरा साया मधलं गाणं आहे आपल्या लक्षात येईल. आणि दत्ता डावजेकर यांनी चंद्रकंस हा राग या ठिकाणी वापरलेला आहे आणि चंद्रकंसावरचा अजून एक माझं आवडतं गीत म्हणजे एक वार पंखा विरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. त्या गाण्याकडे आपण जात नाहीये. या डोळ्यांची दोन पाखरे, गमतीची गोष्ट अशी की या डोळ्यांची दोन पाखरे या गाण्याला इंटरल्यूड म्हणजे ज्याला आपण स्वरमेळ म्हणतो तिथंच फक्त संगीत वापरलेलं आहे. कमी संगीत वापरलेली गाणी फार थोडी आहे. त्याच्यातलं एक पसायदान आहे, एक हे गाणं आहे आणि मला वाटतं चौदवी का चांद हो या गाण्यात सुद्धा बघितलं तर मध्ये कुठेही संगीत येत नाही किंवा फार कमी संगीत येतं. आपण ऐकूया या डोळ्यांची दोन पाखरे, रोहिणीताई. या डोळ्यांची दोन पाखरे, भिनतील तुमच्या भवनी, पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती. या डोळ्यांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवनी, पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती. साधारण शेवटच्या भागांकडे आपण वळतोय. काही नायक म्हणून आपण किंवा अभिनय करणारे आहेत ते इतके समरसून जातात किंवा जसं म्हणतो आपण तो त्याच्यामध्ये त्याचं जीवन जगतोय अशी काही उदाहरणं आहेत आणि त्याच्यातलं उदाहरण येतं म्हणजे देवदास, दिलीप कुमारचा चित्रपट. याच्यामध्ये सुचित्रा सेन आणि यांनी काम केलेलं आहे. दिलीप कुमार त्याच्यामध्ये इतके गुंतलेले होते की त्यानंतर त्यांना नैराश्य आलं. हा चित्रपट संपला त्यावेळेला त्यांना त्याच्यासाठी उपचारही घ्यावे लागले आणि त्यासाठी त्यांनी मग नंतर 2 चित्रपट केले. एक म्हणजे कोहिनूर आहे आणि आझाद हे 2 चित्रपट त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी केले. गमतीची गोष्ट अशी की दिलीप कुमारला जर ट्रॅजेडी किंग म्हणायचं असेल तर ह्या दोन्ही चित्रपटांसाठी त्याची नायिका ही ट्रॅजेडी क्वीन म्हणजे मीना कुमारी होती. आपण ऐकूया देवदासमधलं गाणं जिसे तू कबूल कर ले. ओ
चित्रपटात समरसून गाणं हे मराठीमध्ये विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम 1936 सालचा चित्रपट, हा चित्रपट त्यांनी केला. आपण संत तुकारामांना पाहिलेलं नाही, त्यामुळे विष्णुपंत पागनीस कसे दिसत होते तोच फोटो आपण बघतो. आणि त्यामध्ये शांताराव आठवले यांनी जे गीत लिहिलेले आहे आधी विजय करे हे गाणं आपल्याला आठवत असेल. संत तुकाराम या चित्रपटाचं मानधन द्यायला ज्या वेळेला निर्माते त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी ते नाकारलं. म्हणजे तुकाराम जसे निस्पृहप्रमाणे जगले त्याप्रमाणे मी याचं मानधन घेणार नाही. आणि आयुष्यभर त्यांनी तुकारामांचा जो वेश होता तोच ठेवलेला होता. याच अशा गोष्टी आहेत. तशा काही गोष्टी म्हणजे नैराश्य आल्यानंतर आत्मघात केलेला आहे, त्याच्यामध्ये ब्रीज सदाना आहे किंवा मनमोहन देसाई, गुरुदत्त, तसंच इकडं साने गुरुजी, उषा आत्रे आणि अशोकजी परांजपे यांनी यांच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी घडल्या आहेत. अशोकजी परांजपे यांनी सुंदर भावगीतं दिलेली आहेत. अभिषेकी बुवांनी एकदा त्यांना लोणावळ्यात बोलवलं होतं. संत गोरा कुंभार याच्यासाठी त्यांना गाणं लिहून पाहिजे होतं की जे सगळ्यांना आठवेल असं. तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर गाणं म्हणजे कैवल्याच्या सांगण्याला भुकेलाचे पोरं हे गाणं दिलं आणि समाधी घेऊन जाई ज्ञानदेव हे गाणं त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल आपण परत केव्हा तरी उद्या, आता 1 वाजायला आलेलं आहे आणि नाविकारे हे शेवटचं गाणं आहे आणि त्यानंतर आपण इथं समारोप करूया. मध्यंतरी विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळं आणि वेळेअभावी काही भागांना आपण इथं फाटा देतोय असं म्हणूया आणि या गाण्यानं समारोप केला आहे. आता आपण भोजनासाठी इकडं यायला हरकत नाही. 2 पंक्ती होतील असं वाटतं आणि तोपर्यंत कोणाला काही कॉमेंट्स पास करायचे असतील तर या पुढे यायला हरकत नाही. मला सुद्धा गाण्याची आवड आहे हे त्यांना माहीत होतं, त्यामुळं संधी दिली आणि जसं जमेल तसं आम्ही म्हणजे मी प्रयत्न केला. त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. श्री विठ्ठलदेव प्रायोजित गीत स्वरगंध या कार्यक्रमाची आपण येथे सांगता करीत आहोत. पुनर्भेट लवकरच. धन्यवाद.